अखेर तुम्ही FIR दाखल केली, परंतु ती मुंबईत नाही केली, पुण्यात नाही केली, बारामतीत नाही केली, महाराष्ट्रात नाही केली, ती कर्नाटकामध्ये केली. अशी काय वेळ आली होती की कर्नाटकामध्ये FIR दाखल करावी लागली? दुर्दैवी गोष्ट आहे ना. बघा ना, मी महाराष्ट्रात 40 वर्ष अजितदादा एवढं चांगलं कार्य करतात, एवढे मोठे नेते आहेत आणि त्यांचाच FIR या महाराष्ट्रामध्ये घेतला जात नव्हता. आम्ही मुंबईत, पुण्यात CIDकडे प्रयत्न केला. मग राहुल गांधीजीने जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा ते बोलत असताना त्यांनी हा विषय समजून घेतला आणि त्यांना आश्चर्य वाटलं की FIR का होत नाही. मग त्यांनी बोलताना ते बोलून गेले की ऐसे राज्य में आप जाओ जहाँ पे न्याय दिया जा सकता है. त्यांनी राज्य काय सांगितलं नाही, नाव घेतलं नाही. आणि मग गवई साहेबांचा जो मुद्दामध्ये आला होता की त्यांच्यावर एका चिरकुट माणसाली तिथं बूट फेकला होता आणि त्या चिरकुट माणसाच्या विरोधात ज्यांनी बूट फेकला FIR व्हावी अशी महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा होती. 0 FIR करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात झाला, त्याला यश काय आलं नाही. झाला कुठे तर कर्नाटकात झाला. मग मी तो रेफरन्स घेऊन कर्नाटकात जाऊन हा FIR करून घेतला. आता महाराष्ट्रात नाही झालं याचं दुर्दैव वाटतं, पण आता तो FIR ट्रान्सफर झालेला आहे. DGP महाराष्ट्र यांच्याकडे तो प्रस्ताव FIR आलेला आहे. आता त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही हा FIR एकंदरीत हा गनिमिक आवाज केला आहे तुम्ही ह्या संपूर्ण प्रकरणी, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. परंतु काय वाटतं, ज्या पद्धतीने FIR दाखल केली जात नव्हती राज्यामध्ये, तर ते जरी FIR ती ट्रान्सफर झाली असेल, तो गुन्हा पुन्हा वर्ग केला असेल राज्याकडे, तरी ते त्या गंभीरतेने ते घेतील त्या FIRला असं वाटतं. आता आम्ही विरोधात आहोत. प्रयत्न तर आपल्याला करावा लागतात. काही गोष्टी आपल्या हातात आहेत, काही गोष्टी आपल्या हातात नाही. सरकार येईल तेव्हा कोणाला सोडणार नाही हे खरं आहे, पण जोपर्यंत आम्ही प्रयत्न करू शकतो, लोकात जाऊन लोकांची चर्चा करून, तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाशी बोलून आणि त्याचा दबाव निर्माण करून इन्व्हेस्टिगेशनला योग्य दिशेने जर आम्ही घेऊन जाऊ शकत असेल तर काय हरकत आहे. बघा ना, म्हणजे आपण प्रेशर आणलं म्हणून 4 विमानं त्याची ग्राउंड करण्यात आली. त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर CID कधी बोलत नव्हती, ती बोलायला लागली. FIR होत नव्हता, आम्ही दुसरीकडनं FIR करून आणला. मग कुठं ना कुठंतरी एक प्रेशर तिथं निर्माण झालेलं आहे आणि त्या अनुषंगानेच कुठंतरी एका दिशेने आता हा तपास चालू आहे, पण फार संत गतीने चालले. हे दुर्दैव आहे. आता FIR झाली, आता त्या बाबतीत पोलीस प्रशासन काय करतं हे बघावं लागेल. नाही, पण ज्या पद्धतीने FIR दाखल झालेली आहे, तुम्ही अनेक बड्या नेत्यांशी केंद्रात भेटायला गेलेला, दिल्लीमध्ये होतात तुम्ही आणि म्हणजे राहुल गांधी असतील किंवा इतर अनेक नेते, अरविंद केजरीवाल, अनेक चर्चा झाल्या असतील. नेमकी या संदर्भात पूर्ण काही मोटिव्ह साध्य करण्यात आलेला आहे का विरोधी पक्ष नेत्यांनी? बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता नाही आहे, त्यामुळे आता देशाचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजी आणि खरगे साहेब आहेत. त्या दोघांची मी भेटलो, त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं. बाकी नेत्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं. बघा, आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या सर्वच त्या ठिकाणी कराव्या लागतात आणि त्या आम्ही करत आहोत. कुठंच काय आम्ही प्रलंबित ठेवत नाही. आता जे करायचं ते आम्ही करतोय, करत राहिलेलो आहे, केलेलं आहे. उद्या जाऊन सुद्धा ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही करत राहू. पक्ष ताब्यात घ्यायचा होता एकंदरीत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा जो पक्ष आहे तो प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना ताब्यात घ्यायचा होता, असा थेट सवाल तुम्ही उपस्थित केला. नेमकं काय कारण काय हो? आता हे बघा ना, काकींनीच एक पत्र लिहिलेलं आहे 10 तारखेचे. 8 तारखेला त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या त्यांच्या पक्षाच्या, 10 तारखेला. आणि त्यात एक लाईन आहे की 28 तारीख जेव्हा दादांचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवसापासून मी म्हणजे सुनेत्रा काकी अध्यक्ष होऊसपर्यंत जे काही कुणी पत्रव्यवहार केला असेल नल वाईट ठरवावा. आता ह्याच्यात खोलात गेल्यानंतर पत्रव्यवहार कधी झाला होता तर 16/2ला झाला होता. कुणी केला होता तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी. त्यात काय केला होता, इलेक्शन कमिशनला सांगितलं होतं आमचं कॉन्स्टिट्यूशन बदललेलं आहे आणि त्याच्यात नवीन कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तिथं सांगण्यात आलेलं आहे की जे कार्याध्यक्ष आहेत नाहीतर वर्किंग प्रेसिडेंट त्यांना पूर्ण अधिकार द्यावेत. आता हे तसं म्हणजे कुठेतरी पक्ष ताब्यात घेण्याचाच प्रयत्न होता आणि योगायोग बघा, दादांचा ॲक्सिडेंट 28 तारखेला झाला. दुसऱ्या दिवशी का त्याच्या 2 दिवसानंतर गोयल साहेब, जे भाजपचे मोठे नेते पियुष गोयल साहेब, यांनी एक स्टेटमेंट दिलं की प्रफुल्ल पटेल हे अध्यक्ष झाले. मग ह्याच्या मागे कुठेतरी एक प्लॅनिंग झालं होतं का? त्याच्यामध्ये काही मोठा पक्ष भाजपसारखा त्याच्यामध्ये इन्वॉल्व होता का? आणि मग हे प्लॅनिंग झालं म्हणून ते पियुष गोयलना माहिती होतं की हेच राष्ट्रीय अध्यक्ष होणार, पुरा पक्ष आपल्या हातामध्ये म्हणजे प्रफुल्ल पटेलच्या हातामध्ये त्या ठिकाणी येणार आणि आपण प्रफुल्ल पटेलला जसं सांगू तसं ते करतील. मग ह्याच्यात सगळ्या गोष्टीकडे आपण जर बघितलं तर कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी एक कॉन्स्पिरसी आम्हाला वाटते. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने व्हावं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही जे आरोप करतायत तर TDPAचे नेते म्हणजे एअर एव्हिएशन जे मिनिस्टर आहेत त्यांच्यावरती आणि त्याच्यानंतर VSR कंपनीमध्ये झालेल्या साठेलोटांमध्ये आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांचा देखील VSR सोबत काही साठेलोटा आहे असं प्रश्न उपस्थित होतोय. नेमकं आहे का? तुम्ही समजून घ्या, एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत AIB तपास यंत्रणा येते जी आता तपास करते आणि DGCA येतं
आता मंत्र्याचीच घरची कंपनी जर VSR बरोबर आर्थिक संबंधात असेल आणि स्वतः व्यक्तिगत संबंधात तुम्ही लग्नाला जात असताल त्या VK सिंगच्या मुलाच्या, तर तुम्ही कसं न्याय देणार अजितदादा? हा माझा सरळ त्या ठिकाणी प्रश्न होता. आणि त्या लग्नात प्रफुल्ल पटेल तर गेलेच होते, ते शर्मा नावाचा कोणतरी आहे. आता जय पत्रकार परिषद घेतोय असं आम्हाला कळालं. त्याची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याचे पुरावे बघून जर माझे आणि त्याचे सेम असतील काही, तर ते बाजूला ठेवून माझ्याकडे राहिलेले जे पुरावे आहेत ते मी पुढे आणून आपल्या सगळ्यांना अजून स्पष्टपणे कोण कसं इन्व्हॉल्व राहू शकतं हे कळेल. तुमच्या व्यतिरिक्त त्यांच्या पक्षामधून फारशी लोक बोलत नाही आहेत. फार तर फार अमोल मिटकरी जे आता आमदार होते त्यांचं देखील म्हणजे काल निरोप समारंभ झालेला आहे. तेही आता म्हणजे कितपत बोलतील आणि कितपत लढा देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जय पवार मध्ये बोलत होते. जेव्हा पिंकी माळी यांच्या घरी गेले होते तेव्हा ते म्हणाले होते की पत्रकार परिषद घेतोय आणि तीही याच आठवड्यामध्ये घेतोय. परंतु काहीतरी त्यांना कोणीतरी अडवत आहे का? कारण की आठवडा होऊन गेलाय, आता दुसरा आठवडा सुरू आहे. तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि काय भाजपचे नेते त्यांना अडवत असावे असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं आहे. आता जयली ठरवावं किती थांबावं, कारण शेवटी दादांना न्याय मिळावा याचा प्रयत्न हा सगळ्यांनी आपण केला पाहिजे आणि त्यात तो सुद्धा करतो, ती चांगली गोष्ट आहे. प्रेस कॉन्फरन्स होईल अशी अपेक्षा करतो आणि ती प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर माझी वेगळी प्रेस कॉन्फरन्स अजून जास्त पुरावा घेऊन मी त्या ठिकाणी करेल. म्हणजे जय पवार यांची पत्रकार परिषद झाल्याशिवाय तुम्ही पत्रकार परिषद घेणार? कारण शेवटी तो पण प्रयत्न करतोय, तो कष्ट घेतोय, तो माहिती गोळा करतोय, तर त्याला त्या विषयांना त्याच्या इन्व्हेस्टिगेशनला जी माहिती दिली गोळा केली त्याला महत्त्व देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मग त्यात जर काही माझ्याकडे वेगळी माहिती असेल जी त्याच्याकडे नाही आहे, तर त्याची जी माझी कॉमन असेल ती बाजूला ठेवून नवीन माहिती घेऊन मी प्रेस कॉन्फरन्स घेईल. दादा असतानाच दादांना संशय आला होता असं वाटतंय का? कारण की म्हणजे पक्ष आपला काबीज केला जाईल किंवा आपला पक्ष ताब्यात घेण्याचं किंवा आपला पक्ष कोणाकडे तरी सुपूर्त करण्याची तयारी सुरू आहे आणि त्यामुळे दादांच्या माध्यमातून अशा पद्धतीने पवार साहेबांसोबत भेटीगाठी होत होत्या, विलिनीकरणाची चर्चा होत होती आणि दादा गेल्यानंतर ही संपूर्ण चर्चा समोर आली. हे फार दुर्दैव आहे. नाही, दादांशी आम्ही जेव्हा चर्चा करायचो दादा सरळ त्या ठिकाणी म्हणायचे की काही लोकांबद्दल मी कम्फर्टेबल नाही आहे आमच्या पक्षामध्ये, ते पक्षाचा कमी, लोकांचा कमी आणि स्वतःचा जास्त विचार करतात, त्यात हे लोक असू शकतात. म्हणजे तुमच्याशी बातचीत करताना हे म्हणाले दादा? आता प्रायव्हेट आणि व्यक्तिगत आम्ही बोलायचोच ना. काय वाटतं एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाची एकंदरीत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष नाही म्हणता येणार, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो दादांकडे होता आणि त्याचं चिन्ह घड्याळ आहे, त्याची काय कारकीर्द असेल? सुनेत्रा काकेंनी आमदारांना विश्वासात घेतलं, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं तर काही अडचण येणार नाही. पण काही नेत्यांवर अवलंबून राहिल्या तर हा पक्ष पुढे जाऊन अडचणीत येऊ शकतो. कारण शेवटी हे जे मित्र आहेत त्यांचे मित्र पक्ष आहेत ते 6-7 महिने शांत बसतील, नंतर काही आमदारांना गळ्यांना लावण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल. बारामती पोटनिवडणुकीत काही उमेदवार किंवा इतर काही गोष्टी नाही, आम्ही तर बिनविरोध 100% तिथं कशी होईल यासाठी प्रयत्न करणार. कोणी उभा राहण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना सांगून उभा नका राहू अशी विनंती करून काकींना बिनविरोध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वजण करू. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. सर, आपल्यासोबत आमदार रोहित पवार होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून जो प्रयत्न रोहित पवार यांच्या माध्यमातून सुरू होता की अजितदादा यांचा अपघात म्हणजे घात की अपघात या प्रकरणामध्ये काहीतरी एक मोटिव्ह साध्य व्हावं, एक FIR, एक गुन्हा दाखल व्हावा. राज्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला, मुंबईत प्रयत्न केला, बारामतीत प्रयत्न केला, परंतु तो गुन्हा काही दाखल झाला नाही. आता आपण जर पाहिलं त्यांनी एक वेगळीच खेळी केली, गनिमी कावा केला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यांनी थेट कर्नाटकामध्ये जाऊन गुन्हा दाखल केला आहे. 0 FIR ही रजिस्टर करण्यात आलेली आहे आणि आता तोच 0 FIR ह्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र DG यांना जो आहे तो सुपूर्द केला जाईल आणि त्यानंतर या संदर्भात नेमकी काय चौकशी केली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.